आयोग काय करतं की इकॉनॉमिक सर्वेचे प्रश्न असतात, बरोबर, खूप काही डेटा असतो, त्यानंतर थेरीज असतात इकॉनॉमिक्सच्या, कोर इकॉनॉमिक्सच्या थेरीज आयोग टाकत असतो, बरोबर. पण HRD असा विषय आहे की तिथे आयोगाला स्कोपच नाही. आयोगाचा स्कोप लिमिटेड झालेला आहे. तर तो कशामुळे? तर तो सिलेबसमुळे लिमिटेड झालेला आहे. ह्युमन राईट्स आणि ह्युमन राईट्सच्या थेरीज ज्या आहेत ते 30 आर्टिकल आहेत बघा. त्यानंतर वेगवेगळ्या ट्रिटीज आहेत, खूप खूप लिमिटेड आहे तिथे तुमचे आउट ऑफ मार्क येऊ शकतात. तर आपण सिलेबस जर बघितला तर याच्यामध्ये टोटल 17 टॉपिक, बरोबर. तर याच्यामधनं आपल्याला असे टॉपिक निवडायचे की जे तुमची स्ट्रॉंग टॉपिक आहे, ठीक आहे. त्यानंतर एज्युकेशनच्या ज्या बॉडीज आहेत सगळ्या तिथं तुमचे आउट ऑफ मार्क येऊ शकतात, ठीक आहे. आणि बाकीच्या सगळ्या स्कीम आहेत जनरली तिथं तुमचे आउट ऑफ मार्क येऊ शकतात, ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बघा, आपली एक्झाम जी आहे मेन्स, राज्यसेवा मेन्स, ती साधारणतः 1 महिन्याने पोस्टपोन झालेली आहे. तर तो जो आपला 1 महिना भेटला एक्स्ट्राचा, 30 दिवस जे भेटले आहेत आपल्याला, तर त्यामध्ये आपण HRDची स्ट्रॅटेजी कशी करायची आणि तिथे आणखी आपण स्वतःला पुश कसं करायचं आणि ऍटलिस्ट मिनिमम 10 मार्क कसे वाढवायचे त्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे, ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने स्ट्रॅटेजी सांगतोय, तुम्हाला जे जे पॉईंट त्यातनं आवडत आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे, ठीक आहे. बघा, आता आपल्याला माहिती की आपल्याला 30 दिवस भेटले एक्स्ट्राचे, बरोबर. 30 दिवस भेटले एक्स्ट्राचे आणि आपल्याला माहिती आहे, मी आता प्रायमरीली फक्त HR आणि HRD बद्दल बोलणार आहे, की बाकीच्या विषयाबद्दल पण ऍप्लिकेबल आहे, पण आपला कंटेक्स्ट जो असणार आहे तो HRDचा असणार आहे, ठीक आहे. मग बघा, आपल्याला 30 दिवस भेटले एक्स्ट्राचे आणि जर 26 तारखेला आपली एक्झाम झाली असती 26 एप्रिलला, तर तुम्हाला समजा X मार्क येत आहेत, बरोबर. मग आपल्याला आता 30 दिवस एक्स्ट्रा भेटले, तर मिनिमम तुमचे मार्क किती वाढले पाहिजे? 10 मार्क वाढले पाहिजे, मिनिमम 10 मार्क वाढले पाहिजे, ठीक आहे. मग बघा, तुमचे जर 100 मार्क येत असतील ना आता, तर तुमचा मिनिमम स्कोर 110 आला पाहिजे आणि तुमचं जर तयारी 110 पर्यंत मार्कांची असेल आता, तर तुम्ही 120 पर्यंत जाण्याचा ट्राय करायचा, 120 पर्यंत, ठीक आहे. थोडंसं पुश करायचं आपल्याला. बघा, 100 ते 110 पर्यंत जाणं खूप सोपं आहे, बरोबर. पण 110 ते 120 पर्यंत जाणं थोडं डिफिकल्ट आहे. म्हणून मी काय म्हणतोय की इथं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. आणि हा जो लीड असणार आहे ना 10 मार्काचा, तो तुम्हाला क्लास 2 ते क्लास 1 नेणार आहे, बरोबर. तुमचं इंटरव्ह्यू मधनं बाहेर जाणं ते तुमचं सिलेक्शन येईल हे तुमचं डिसाईड करणार आहे, ठीक आहे. तर आता मग त्याबद्दल मी थोडं सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा मित्रांनो, हे मी अगोदर पण सांगितलंय तुम्हाला, इथं तुम्हाला जर 100च्या खाली मार्क येत असतील, तुम्हाला HRDला जर 100च्या खाली मार्क येत असतील, तर ते मार्क इरिलेव्हंट आहेत, ते किंग मेकर होणार नाहीये. तर तुम्हाला जर HRDला जर किंग मेकर बनवायचं असेल, तर मिनिमम तुम्हाला आता 110 मार्क आले पाहिजे, ठीक आहे. सगळ्याच मुलांना वेळ एक्स्ट्रा भेटलेला आहे, म्हणून तुम्हाला आणि मी HRDचं का म्हणतो 110 मार्क आले पाहिजे, कारण आपण HRDचा जर सिलेबस बघितला तर तो खूप म्हणजे लिमिटेड असा सिलेबस आहे. तिथं खूप काही आयोगाला चान्स नाहीये किंवा खूप काही एक्सप्लोर नाही करतात. आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघतो की आयोग काय करतं की इकॉनॉमिक सर्वेचे प्रश्न असतात, बरोबर, खूप काही डेटा असतो, त्यानंतर थेरीज असतात इकॉनॉमिक्सच्या, कोर इकॉनॉमिक्सच्या थेरीज आयोग टाकत असतो, बरोबर. पण HRD असा विषय आहे की तिथे आयोगाला स्कोपच नाही. आयोगाचा स्कोप लिमिटेड झालेला आहे. तर तो कशामुळे? तर तो सिलेबसमुळे लिमिटेड झालेला आहे, ठीक आहे. सिलेबसमुळे लिमिटेड झालेला आहे. मग मी बघा, तुम्हाला आता दुसरे पॉईंट सांगतोय. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो का आता इथं कसं खेळायचंय आपण, ठीक आहे. बघा, आपण जर हे बघा, सिलेबसचा स्क्रीनशॉट आहे हा, तुम्हाला पूर्णपणे दाखवण्यासाठी नाहीये, तो बारीक आहे खूप जास्त, तो तुम्हाला दिसणार नाही, मी तुम्हाला फक्त रेफरन्स म्हणून घेतला. तर आपण सिलेबस जर बघितला तर याच्यामध्ये टोटल 17 टॉपिक आहे, बरोबर. तर याच्यामधनं आपल्याला असे टॉपिक निवडायचे की जे तुमची स्ट्रॉंग टॉपिक आहे, ठीक आहे. स्ट्रॉंग वाले जे एरियाज आहेत, स्ट्रॉंग वाले टॉपिक आहे ते निवडायचे, प्लस तुमचे वीक जे टॉपिक आहे, इथे वीक म्हणजे इथे बघा कोणाचाच वीक टॉपिक नसणार इथं, पण वीक म्हणजे असं काय की जर सब्जेक्टिव्हिटीला थोडा स्कोप आहे, ते तुमची वीक. मग बघा, जे स्ट्रॉंग टॉपिक आहे ना तुमचे, तिथं तुम्ही काय कसं खेळायचंय, तर ऑफेन्सिव्ह मोड मध्ये खेळायचं, ठीक आहे. ऑफेन्सिव्ह मोड मध्ये खेळायचं म्हणजे काय की तुमचे आउट ऑफ प्रश्न इथं करेक्ट आले पाहिजे. आणि मला जर तुम्ही सांगितलं की सर असे टॉपिक आम्हाला सांगा की तिथं आउट ऑफ तुमचे प्रश्न करेक्ट येऊ शकतात. समजा 20 प्रश्न आले त्या टॉपिक मधून, तर 20 पैकी 20 तुमचे करेक्ट येऊ शकतात, ठीक आहे. मग बघा, इंटरनॅशनल बॉडीचा जो टॉपिक आहे तुमचा, तिथं तुमचे आउट ऑफ प्रश्न करेक्ट येऊ शकतात. त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, तिथं 5 पैकी 5 तुमचे प्रश्न करेक्ट येऊ शकतात. त्यानंतर काय की 2.1 जो आहे, ह्युमन राईट्स आणि ह्युमन राईट्सच्या थेरीज ज्या आहेत ते 30 आर्टिकल आहेत बघा. त्यानंतर वेगवेगळ्या ट्रिटीज आहेत, खूप लिमिटेड आहे, तिथे तुमचे आउट ऑफ मार्क येऊ शकतात. त्यानंतर एज्युकेशनच्या ज्या बॉडीज आहेत सगळ्या, तिथं तुमचे आउट ऑफ मार्क येऊ शकतात, ठीक आहे. आणि बाकीच्या सगळ्या स्कीम आहेत जनरली, तिथं तुमचे आउट ऑफ मार्क येऊ शकतात, ठीक आहे. आणि मग हे तुम्हाला सांगितलं मी, हे तुमचा ऑफेन्सिव्ह मोड झाला. डिफेन्सिव्ह मोड कुठे? फॉर एक्झाम्पल जिथं सब्जेक्टिव्हिटी आहे,
ठीक आहे. आयोगाने सब्जेक्टिव्ह क्वेश्चन टाकलेले आहे की याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, डिसएडव्हान्टेजेस काय आहे, पीपल रिहॅबिलिटेशन मध्ये काही ट्रायबल्स आहेत ते कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करतायत. मग तिथं काय होतं आपल्याला कधी कधी वाचनातनं एखादी मिस्टेक होऊन आपला प्रश्न कधी कधी तिथं गणतो. ठीक आहे. मग हा काय झाला आपला हा असा पॉईंट झाला की तिथं आपल्याला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळायचं आहे. डिफेन्सिव्ह म्हणजे काय बघा, समजा एखादा टॉपिक असा आहे जिथं माझा तो वीक आहे, वीकची डिफिनेशन सांगितली आपल्या इथं काय वीक म्हणजे काय की इथं सब्जेक्टिव्हिटीला स्कोप आहे आणि इथं समजा तुमचे 50 मार्क 50 क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे. तर 50 पैकी तुम्हाला 40 इथे करेक्ट आणायचे. ठीक आहे. 40 करेक्ट आणायचे म्हणजे काय, म्हणजे इथं मला म्हणायचं की डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळायचे आणि ऑफेन्सिव्ह कधी म्हणतोय मी 50 पैकी 50 तुम्हाला करेक्ट आणायचे. हे फक्त मी रेफरन्स सांगतोय. ठीक आहे. आणि मग आपली जी जर्नी आहे ती आपल्याला 120 पर्यंत न्यायची, आपण ट्राय करायचंय. ठीक आहे. आता 120 काही मुलांसाठी काही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं टार्गेट असणार आहे. ठीक आहे. पण आपण तिथं प्रयत्न करायचंय, कारण बघा शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आपल्याला माहिती आहे. कुणीच म्हणजे काही आपल्या अभ्यासामध्ये की कमी प्रिपरेशन ठेवलेलं नाहीये, प्रत्येकाने खूप चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे आणि मग आपण ते पॉईंट सिलेक्ट करायचे आहे आणि 120 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. ठीक आहे. आणि बघा आपण आपला एक कोर्स आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणणार की सर कोर्स प्रमोट करायला आले का. ठीक आहे. तर कोर्स प्रमोट करायला नाही आलोय, पण तुम्हाला सांगतो मी की कोर्सचा तुम्हाला झाला तर फायदा होऊ शकतो. ठीक आहे. हे बघा मी कोर्समध्ये काय केलंय, नोट्समध्ये काय केलेलं आहे बघा. तुम्ही जर मागचे पीवायक्यू जर बघितले, पीवायक्यू राज्यसेवेचे GS3 जर पीवायक्यू जर बघितले तुम्ही तर खूप लिमिटेड आहे. NCERT वर प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे, UGC वर प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. जे इंटरनॅशनल बॉडीज आहे त्याच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे, ओपेक असेल, ठीक आहे, नाम असेल, त्याच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे. मग खूप लिमिटेड टॉपिक आहे. मग मी काय केलंय की 2013 ते 2023 या जो काही 10 ते 11 वर्षाचा जो काही पिरियड आहे त्याच्यातले ईच अँड एव्हरी MCQs मी कव्हर केलेले आहे नोट्समध्ये. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय आपल्याला माहिती आहे की सिलेबस जो आहे राज्यसेवा मेन्सला काय करतो आयोग की सिलेबसच्या बाहेर जात नाही. आणि हे फक्त मी GS3 साठी तुम्हाला सांगत नाहीये, सगळ्याच GS साठी सांगतोय. ठीक आहे. आयोग सिलेबसच्या बाहेर जात नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी GS2 चा तुम्हाला एक पॉईंट सांगतो बरं का. हे बघा GS2 मध्ये 5-6 नंबरला एक टॉपिक आहे की सध्याचं स्टेटस काय, कशाचं, राईट टू प्रॉपर्टीचं सध्याचं स्टेटस काय आहे, करंट स्टेटस. ठीक आहे. आणि तुम्ही जस्ट गुगल जरी केलं ना की व्हॉट इज द करंट स्टेटस ऑफ राईट टू प्रॉपर्टी इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि जे काही तुम्हाला गुगलवर पहिला 7-8 लाईन येईल तर आयोगाने मागच्या वर्षी त्यावरच प्रश्न विचारलेला आहे. म्हणून मला काय म्हणायचं, मिनर्वा मिल्स केस असेल, मिनर्वा मिल्स केस डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे. तर आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारला आहे की मिनर्वा मिल्स केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलेलं आहे, काय काय ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मग बेसिक स्ट्रक्चरचे कोणते कंपोनंट सांगितले. हे मी तुम्हाला का सांगतोय तर सिलेबसचा इम्पॉर्टन्स सांगायला. तर सिलेबस देखील मी एक्झॉस्टिव्हली इथे कव्हर केलेला आहे. ठीक आहे. 2 पॉईंट झाले. एक म्हणजे काय पीवायक्यू, तुम्ही कोणताही पीवायक्यू उचला आणि आपल्या वर्कबुकमध्ये सर्च करा तो तुम्हाला मिळेल. ठीक आहे. पॉईंट नंबर 2 काय की सिलेबस कव्हर केलेला आहे. पॉईंट नंबर 3 काय, जे सोर्सेस वापरले आहे आयोगाचे, जे सोर्सेस आहे आयोग जिथून डायरेक्टली कॉपी पेस्ट करतं ते कोणत्या ऑफिशियल वेबसाईट असतील. ठीक आहे. ऑफिशियल वेबसाईट. त्यानंतर काही रिपोर्ट्स असतील. ठीक आहे. इकॉनॉमिक सर्वे, इंडिया इयरबुक, PIB. तर आयोगाचे हे स्टँडर्ड सोर्सेस आहे. तर आपण जो सगळा काही डेटा घेतलेला आहे, सगळी इन्फॉर्मेशन जी घेतलेली आहे आपण ती या सोर्सेस मधून घेतलेली आहे. बघा ऑफिशियल वेबसाईट, मी ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं की ऑफिशियल वेबसाईट बघा, आता तुम्ही NCERTच्या वेबसाईटवर गेले, बरोबर, NCERTच्या वेबसाईटवर गेले आणि तिथं फ्रंट पेजलाच आहे NCERTचे इनिशिएटिव्ह कोणते, जस्ट क्लिक करायचे त्याच्यावर. जस्ट क्लिक केला आपण आणि NCERTचे इनिशिएटिव्ह कळले आपल्याला. आयोगाने त्याच्यावरच प्रश्न विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग आर द इनिशिएटिव्ह टेकन बाय द NCERT. ठीक आहे. म्हणून काय की ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्या खूप महत्त्वाच्या आहे. सांगण्याचा उद्देश हा होता की जो आपला पॉईंट नंबर 3 आहे तिथे मी सगळ्या ऑफिशियल वेबसाईटवरनं इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. म्हणून हे तिन्ही पॉईंट मला एक्सप्लेन करायचे होते आणि तिन्ही पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. पॉईंट नंबर 1 पीवायक्यू, पॉईंट नंबर 2 सिलेबस आणि पॉईंट नंबर 3 काय की सोर्सेस मी कुठून वापरलेले आहे. ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे, बरोबर, तुम्ही आता तुमच्या प्रिपरेशनच्या लेवलला अशा स्टेजला आहे की जिथं तुम्हाला फक्त व्हॅल्यू ऍडिशन करायची, बरोबर. तर तुम्ही पूर्ण विषय नवीन नाही करायचा आता. तर मग बघा, आता तुम्हाला वाटलं की तुमचा जो हेल्थचा टॉपिक आहे, ठीक आहे, तिथे थोडंसं तुमचं कन्फ्युजन आहे. ठीक आहे. मग या कोर्समध्ये काय करायचं, तुम्ही जाऊन फक्त हेल्थ टॉपिक बघायचा आहे आणि तुमच्या ज्या एक्झिस्टिंग नोट्स आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून घ्यायची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं
की माझा जो ह्युमन राईट्सच्या ज्या थेरीज आहेत, ठीक आहे, फर्स्ट जनरेशन थेरी, सेकंड जनरेशन थेरी, ठीक आहे, हे आपल्याला सिलेबसमध्ये लिहिलेलं नाही, पण त्यामध्ये दरवर्षी प्रश्न येतात, पॉझिटिव्ह राईट्स काय, निगेटिव्ह राईट्स काय, तर ते मी 1-1.5 तासामध्ये खूप मस्त एक्सप्लेन केले. तर तुमचा तो टॉपिक जर थोडा वीक असेल तर तुम्ही फक्त तेवढंच जाऊन बघायचंय. किंवा इंटरनॅशनल बॉडीज ज्या आहेत, तो टॉपिक जर तुमचा थोडासा वीक असेल तर तुम्ही फक्त तेवढंच जाऊन बघायचंय. तुम्ही काही सगळा कोर्स पूर्ण स्क्रॅचपासून बघायचं नाही. कारण प्रत्येकाचं मी प्रत्येकाचं म्हणतोय की प्रिपरेशन असं आहे HRDचा आता, की ॲव्हरेज 100 मार्क प्रत्येकाला येऊ शकतील. तर तुमचा जो कल आहे तो कुठं पाहिजे, की तुम्हाला 110 प्लस 120 पर्यंत जायचं आहे, ठीक आहे, जेणेकरून ते तुम्हाला फायनल तुमच्या लिस्टमध्ये मदत करेल, ठीक आहे. म्हणून हा कोर्स जो आहे तो तुम्हाला मदत करेल, ठीक आहे. आणि मी सगळं कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये, PYQ, स्टँडर्ड रिसोर्सेस आणि सिलेबस, ठीक आहे. थांबतो. थँक्यू.